गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस मंद आचेवरती छान असा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर सारख्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेतलं। रेग्युलर चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। पीठ छान तूप सुटेपर्यंत खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पीठ आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। सारख्याच कढईमध्ये 1 वाटी साखर, 2 वाटी दूध आणि भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून छान पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता लगेचच याचा छान असा गोळा बनून तयार झालेला आहे। सगळी प्रोसेस मंद आचेवरती करून घेतलेली आहे। पिठाने पूर्णपणे कढई सोडलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला हे पीठ एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, जायफळ, इलायचीची पावडर टाकून सगळं छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। मोदक बनवण्यासाठी मोदकचा मोल्ड घेतलेला आहे। मोदकच्या मोल्डमध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलं, आतमध्ये थोडंसं होल करून त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे काप टाकून घेतले आणि वरून छान असा हा मोदक बंद करून घेतला। छान असा मोदक बनवून तयार झालेला आहे। डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।